सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या पवनी शहरातील वैनगंगा विद्यालय येथे एका शिक्षकांनी पवनी येथील त्याच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मोबाईल व्हॉट्सअपवर लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचा मेसेज टाकून कृत्य केल्याच्या प्रकरणार्थ सदर विद्यार्थिनीने कुटुंबियांसोबत पवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली आहे। सदर तक्रारीची दखल घेऊन पवनी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला मेसेज करून त्रास देणाऱ्या संबंधित शिक्षकावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून त्याच्या जवळील मोबाईल फोन ताब्यात घेऊन 45 वर्षीय शिक्षकाला पवनी पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास पवनी पोलीस करीत आहेत। छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक शोधायला निघालेत। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवभक्त आहेत। थोड्याच वेळात ते नवी मुंबईत येतील आणि तिथून थेट मुंबईकडे रवाना होतील। यावेळी त्यांच्यासोबत जाण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम हे उपस्थित आहेत। त्यांनी या आंदोलनावर बोलताना ज्या ठिकाणी स्मारकाचे जलपूजन झाले ते स्मारक कुठे आहेत, 200 कोटी आतापर्यंत खर्च झालेत ते कुठे झाले याचा हिशोब द्यावा। जनतेला फसवले असून अशा फसव्या आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल केली आहे। यापुढे जनतेला माहीत आहे या सरकारने मराठा आरक्षण असो व महाराजांचे स्मारक असो अनेक ठिकाणी फसवले आहेत। यापुढे जनतेला माहीत आहे या सरकारने मराठा आरक्षण असो व महाराजांचे स्मारक असो असे अनेक ठिकाणी फसवले आहेत। त्यामुळे यापुढे जनतेला चालणार नाही असं अंकुश कदम म्हणालेत। महिला सशक्तीकरण कार्यक्रम हा छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे होत असून या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होणार असून प्रशासनाने तशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे। बाहेर जाऊन येणाऱ्या महिलांसाठी एक पाण्याची बॉटल आणि फराळी चिवडा असं ठेवण्यात आलं आहे। मुख्यमंत्री येथे असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी वॉटरप्रूफ मंडप सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आला आहे। पुणे येथील बोबदेव घाटात एका तरुणीवर अत्याचार झाला होता। मित्रांबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या सुरत येथील एका 21 वर्षीय तरुणीवर 3 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघड झाली होती। या घटनेच्या 3 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही। पुणे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 टीम तयार केल्या आहेत। आरोपींचे स्केच झालेले आहे तसेच त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत। पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक डाटा यांच्या मदतीने तपास करत आहेत, परंतु त्यानंतरही आरोपी पोलिसांना सापडले नाहीत। डोंबिवली शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे हे शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। तसेच यानंतर आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले। त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक दीपेश हे ठाकरे गटाकडून लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास इनोव्हा गाडी क्रमांक GJ 26A3363 वरील चालक हिमंत सिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनाने संबंधित गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेलटाप आणि गावाजवळ पकडले असता त्या गाडीत अवैध मद्यसाठा रॉयल ब्ल्यू कंपनीचे 48 बॉक्स मिळून आले आहेत। सदर ड्रायव्हर हिमंत सिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। सदर कारवाईत 5,76,000 रुपये किमतीच्या अवैध विदेशी मद्य, रॉयल ब्ल्यू कंपनीचे 48 बॉक्स तर 7 लाख रुपये किमतीचे इव्होना कार, 15,000 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण 12,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
3 ऑक्टोबर गुरुवारी अंबरनाथमध्ये राहणाऱ्या महिलेने महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की कल्याण बस स्थानकात उतरली असताना तिच्यासोबत तिच्या 4 मुली होत्या, मात्र त्यातील दोघींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले। पळवून नेण्यात आलेली मुली हे अल्पवयीन असून त्यातील एकाचे वर्ष 9 वर्ष तर दुसऱ्याचे 6 वर्ष होते। या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हे शोध पथक व पोलीस अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली। तपास आरोपीच्या दिशेने सुरू असताना पळवून नेण्यात आलेल्या 2 मुलांपैकी एकाचा त्यांच्या वडिलांना फोन आला की आम्ही चारोळी फाटा येथे आहोत। यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला व मुले आणि त्यांच्यासोबतच्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। कालपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळेस अनेक पक्षाच्या व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली होती। आज सकाळी देखील अचानक माजी आमदार अनिल गोटे यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनामधून गोंदिया जिल्ह्यातील देवरे पोलिसांनी रात्री शिरपूर बांध येथील सीमा शुल्क तपासणी नाक्याजवळ बंदोबस्त लावत ओल्या गांजाचे 24 पॅकेट जप्त केले आहेत, ज्यामुळे परराज्यातून गांजाची बिनबोबाट तस्करी होत असल्याचे समोर आले आहे। दरम्यान या कारवाईत अटक केलेल्या 2 आरोपींना देवरे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आकाश फुंडकर यावेळी उपस्थित होते। आयोजकांकडून मान्यवरांचे औक्षण तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी न्यायालयाच्या इमारतीच्या डेमोचे निरीक्षण केले व काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।